नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडम स्मिथ यांचा जो मूल्य सिद्धांत आहे, या मूल्य सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं याच्या अगोदर आपण ॲडम स्मिथचा असणारा जो काही श्रम विभागणीचा जो सिद्धांत आहे, या श्रम विभागणीच्या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा केलेली आहे. यातला आपला जो पुढचा भाग आहे की मूल्य सिद्धांत. प्रामुख्यानं ॲडम स्मिथने वस्तूचं मूल्य किंवा वस्तूची किंमत नेमकी कशी ठरते, याचे दोन वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. परंतु त्याच्या मूल्यविषयक विचारामध्ये जो काही गोंधळ आहे, हा गोंधळ झालेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला पेट्टी व कॅटलॉन यांनी मांडलेल्या विचाराच्या आधारावरती स्मिथनं श्रममूल्य सिद्धांताची मांडणी केली. तर लोकांच्या विचारसरणीच्या प्रभावामधून मागणी आणि पुरवठा याच्या दोन संकल्पना आहेत, या दोन संकल्पनांचा समावेश त्याने आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये केला. त्यानंतर भांडवलाचं कार्य आणि महत्त्व स्पष्ट करत असताना उत्पादन खर्चाचा सिद्धांत मांडून त्यांनी आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये आणखीन घोटाळा केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं स्मिथ नंतर रिकार्डोने स्मिथचा श्रममूल्य सिद्धांत उचलून धरून त्या सिद्धांताच्या आधारे प्रामुख्यानं वस्तूचं मूल्य कसं ठरतं याचं विवेचन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं स्मिथनं वस्तूचं मूल्य याचे जे काही दोन अर्थ आहेत, ते दोन अर्थ सुरुवातीला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील पहिला आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरा आहे विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य स्पष्ट करत असताना स्मिथनं सांगितलेलं आहे, वस्तूच्या उपयोगितेवरून जे मूल्य ठरतं त्याला या ठिकाणी उपयोगिता मूल्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ हवा असेल, पाणी असेल, सूर्यप्रकाश असेल इत्यादी. त्यानंतर विनिमय मूल्याचा अर्थ स्पष्ट करत असताना स्मिथनं सांगितलेलं आहे की एखाद्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये इतर वस्तूचे किती नग मिळतात यावरून जे मूल्य ठरवलं जातं त्याला विनिमय मूल्य असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं वस्तूचं मूल्य वस्तूच्या उपयोगितेवरून ठरत नाही असं सुद्धा पुढं जाऊन स्मिथनं स्पष्ट केलेलं आहे. याचं कारण स्पष्ट करत असताना त्यानं सांगितलेलं आहे की ज्या वस्तूंना मोठे उपयोगिता मूल्य असतं त्या वस्तूंना विनिमय मूल्य असेलच असं नाही. या उलट परिस्थितीमध्ये ज्या वस्तूंना मोठे विनिमय मूल्य असते त्यांना उपयोगिता मूल्य असतेच असे नाही. त्या अनुषंगानं प्रामुख्यानं स्मिथ यांनी पाणी आणि हिरा यांची तुलना करून त्या माध्यमातून प्रामुख्यानं उपयोगिता आणि विनिमय मूल्य यांचं महत्त्व स्पष्ट करण्याचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं पाण्याइतकी उपयुक्त वस्तू दुसरी कोणतीही नाही, पण पाण्याच्या मोबदल्यामध्ये इतर वस्तूचे नग खरेदी करता येत नाहीत. या उलट परिस्थितीमध्ये हिऱ्याचा फारसा उपयोग नसतानासुद्धा त्याच्या मोबदल्यामध्ये आपण अनेक वस्तू खरेदी करत असतो. हा जो काही विरोधाभास आहे, या विरोधाभासामधून स्मिथ यांनी असा निष्कर्ष काढला की वस्तूचं विनिमय मूल्य तिच्या उपयोगितेवरून ठरत नाही, म्हणून त्यांनी उपयोगिता मूल्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि मूल्य सिद्धांतामध्ये आपलं सर्व लक्ष वस्तूच्या विनिमय मूल्यावरती केंद्रित केलं. वस्तूचं विनिमय मूल्य नेमकं कशा पद्धतीनं ठरवलं जातं त्या अनुषंगानं प्रामुख्यानं ॲडम स्मिथ यांनी मूल्याचे जे काही दोन प्रकार आहेत, हे दोन प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत. त्यातील पहिला मूल्याचा प्रकार आहे नैसर्गिक मूल्य आणि दुसरा मूल्याचा प्रकार आहे बाजार मूल्य. प्रामुख्यानं नैसर्गिक मूल्याच्या संदर्भामध्ये नैसर्गिक मूल्य हे मूलभूत आणि आदर्श असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उलट परिस्थितीमध्ये बाजार मूल्य हे सतत बदलणारं असतं, कारण बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते. मागणी आणि पुरवठ्यामध्ये जो सतत बदल आहे, हा बदल होत असतो. बाजार मूल्य नैसर्गिक मूल्याच्या पातळीच्या खाली किंवा वर फिरत राहत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पण विशिष्ट उत्पादन पद्धती आणि तंत्र या संदर्भामध्ये गुप्तता, मक्तेदारी
आणि उत्पादन मर्यादित ठेवणं, अशा परिस्थितीमध्ये बाजार मूल्य नैसर्गिक मूल्यापेक्षा वरच्या पातळीवरती दीर्घकाळ राहत असल्याचं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यानंतर पुढे जाऊन स्मिथ यांनी वस्तूची खरी किंमत किंवा मूल्य कसं ठरतं या संदर्भामध्ये जे विचार आहेत हे विचार मांडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि यामधूनच त्यांनी मूल्याचे जे 2 सिद्धांत आहेत हे 2 सिद्धांत मांडले. यातील नेमका कोणता योग्य हे त्यांनाही सांगता आलेलं नाही. त्याचप्रमाणे वस्तूचं मूल्य निश्चित करणारे घटक नेमके कुठले, मूल्य कसं मोजलं जातं याबाबत स्मिथ यांचा बराच गोंधळ झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण त्यांनी उपयोगिता मूल्याकडं जे दुर्लक्ष आहे हे दुर्लक्ष केलेलं होतं आणि वस्तूच्या विनिमय मूल्यावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. प्रामुख्यानं आधुनिक कालखंडामध्ये ज्या उपयोगिता मूल्यावरती वस्तूचं मूल्य ठरतं ती कल्पनाच स्मिथ यांनी अमान्य केलेली होती. वस्तूच्या कमतरतेचा विचार त्यांनी न केल्यामुळं प्रामुख्यानं सीमांत उपयोगितेची जी संकल्पना आहे ही संकल्पना मागे पडलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यांनी उपयोगितेस जर महत्त्व दिलं असतं तर आज जो मूल्य सिद्धांत योग्य समजला जातो त्या सिद्धांताची मांडणी कितीतर वर्ष अगोदर झाली असती असं या ठिकाणी म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं वस्तू अशा पद्धतीनं त्यांच्या मूल्य सिद्धांताची सुरुवात पाहत असताना त्याच्यामध्ये मूल्याचे 2 अर्थ आपण पाहिले, मूल्याचे वेगवेगळे 2 प्रकार या ठिकाणी पाहिले. पुढे जाऊन प्रामुख्यानं त्यांनी दिलेलं जे काही श्रममूल्य सिद्धांत आहे किंवा त्यांनी मांडलेला जो काही श्रममूल्य सिद्धांत आहे या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे की वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या श्रमावरून वस्तूचं विनिमय मूल्य ठरतं. प्रामुख्यानं वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या श्रमावरून वस्तूचं विनिमय मूल्य ठरतं. म्हणजेच श्रम हेच विनिमय मूल्य मोजण्याचं साधन असतं. त्यांच्या मते पैशामध्ये सांगितलेलं जे मूल्य आहे हे मूल्य खरं असत नाही, तर श्रमाच्या भाषेमध्ये सांगितलेलं जे मूल्य आहे हे मूल्य जास्त योग्य असतं. याचं कारण असं की श्रमाचं मूल्य नेहमी स्थिर राहतं. सोने, चांदी यासारखे जे काही धातू आहेत या धातूंच्या पैशासारखं श्रमाचं मूल्य बदलत नाही. श्रम हे वस्तूच्या विनिमय मूल्याच्या मापनाचं योग्य साधन आहे. याचाच अर्थ एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम खर्ची पडले असतील त्यावरून त्या वस्तूची किंमत ठरवली जावी असं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की समजा एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढं श्रम लागेल किंवा जेवढं श्रम लागलेलं असेल आणि त्याच्या दुप्पट श्रम जर दुसरी वस्तू तयार करण्यासाठी जर लागलेलं असेल तर दुसऱ्या वस्तूला पहिल्या वस्तूपेक्षा बाजारामध्ये दुप्पट किंमत मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे की समजा सुताराला एक खुर्ची तयार करण्यासाठी 6 तास लागतात आणि एक टेबल तयार करण्यासाठी जर 12 तास लागत असतील, म्हणजेच एका टेबलाची किंमत 2 खुर्च्या अशी असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. याचं कारण असं की टेबल तयार करण्यासाठी खुर्चीच्या दुप्पट वेळ लागतो. म्हणजेच श्रमाच्या मोजमापावरून टेबल आणि खुर्ची यांची किंमत ठरवली जात असल्याचं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र हे श्रमरूपी साधन सर्वच वस्तूंच्या बाबतीमध्ये उपयोगी पडेलच असं नाही. समजा एका अकुशल कामगाराला एक टेबल तयार करण्यासाठी 18 तास लागले आणि त्या टेबलाच्या मोबदल्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये 3 खुर्च्या द्याव्या लागतील, तेव्हा वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून वस्तूचं मूल्य मोजणे कठीण आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आणि याचं योग्य उत्तर स्मिथ यांना देता आलेलं नाही. याच वेळी किंवा याचाच अर्थ श्रमाचं मोजमाप करण्याचं वेळ हे जरी साधन असलं तर सर्वत्र ते उपयोगी पडणार नाही असं स्मिथ यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये स्मिथ मूल्याचा जसा जास्त विचार करू लागले
तसतसा त्यांचा जो काही गोंधळ आहे हा गोंधळ वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. कारण अधिक विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त श्रमावरूनच वस्तूचं जर मूल्य ठरत असेल तर बाजारामध्ये वस्तूला मिळणारी सर्वच्या सर्व किंमत श्रमिकालाच मिळाली पाहिजे होती. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र बाजारातील किमतीपैकी काहीच भाग श्रमिकास मिळतो आणि राहिलेला बराच भाग भांडवलदारास नफा म्हणून मिळतो. तेव्हा हे जे मूल्य आहे हे मूल्य कसं निर्माण होतं हा प्रश्न त्यांना पडला आणि याचं अचूक उत्तर त्यांना देता आलेलं नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या श्रममूल्य सिद्धांताला मर्यादित केलं आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं मूल्य कसं ठरतं हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि यामधून पुन्हा श्रममूल्य सिद्धांत आणि मूल्याचा उत्पादन खर्चाचा सिद्धांत अशी वर्गवारी त्यांनी आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे स्पष्ट करत असताना अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वस्तूचं मूल्य नेमकं कसं ठरतं हे स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातील जी पहिली अवस्था आहे की अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये श्रममूल्य सिद्धांत लागू पडतो असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच की अर्थव्यवस्थेची किंवा समाजाची जी प्राथमिक अवस्था आहे ही प्राथमिक अवस्था म्हणजे असा कालखंड की ज्या कालखंडामध्ये भांडवलाचा उगम झालेला नसतो, जमिनीची खाजगी मालकी प्रस्थापित झालेली नसते आणि त्यामुळे या कालखंडामध्ये श्रम हाच एकमेव उत्पादक घटक असतो आणि उत्पादित वस्तूचा मालकसुद्धा तोच असतो आणि यामुळं या वस्तूचं उत्पादन फक्त श्रमावरूनच होतं. अशा पद्धतीनं समाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये श्रममूल्य सिद्धांत खरा ठरतो असं स्मिथ यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे जाऊन त्यांनी अर्थव्यवस्थेची प्रगत अवस्था किंवा मूल्याचा उत्पादन खर्च सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रगत अवस्थेमध्ये भांडवलशाही प्रस्थापित झालेले असते. वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवल, कच्चा माल, भूमी, मजूर या घटकांचा जो वापर आहे हा वापर सुरू झालेला असतो आणि या घटकावरील वेगवेगळ्या लोकांची मालकी प्रस्थापित झालेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळं त्यांना नफा, खंड, मजुरी हे जे काही मोबदले आहेत ते मोबदले द्यावे लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच समाजाच्या प्रगत अवस्थेमध्ये खंड, वेतन, नफा यांचा मूल्यात समावेश होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि यावरून स्मिथने समाजाच्या प्रगत अवस्थेमध्ये वस्तूचं मूल्य ठरवण्यासाठी मूल्याचा उत्पादन खर्चाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. थोडक्यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं की ॲडम स्मिथच्या मूल्य सिद्धांतामध्ये एक वाक्यता असलेली आपल्याला पाहावयास मिळत नाही. वेगवेगळे सिद्धांत मांडून वैचारिक गोंधळ त्यानं निर्माण केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. असं जरी असलं तरी स्मिथच्या मूल्यविषयक विचारांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव जवळजवळ 150 वर्ष टिकून होता. मूल्यनिश्चितीमध्ये श्रम हा घटक महत्त्वाचा असतो हे आजही मान्य केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने त्याचा जो मूल्य सिद्धांत आहे या मूल्य सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यातला आपला जो पुढचा भाग आहे की स्मिथच्या मूल्य सिद्धांताचं जे काही परीक्षण आहे हे परीक्षण किंवा स्मिथच्या मूल्य सिद्धांतामध्ये असणारे जे काही वेगवेगळे दोष आहेत त्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिला दोष आपल्याला स्पष्ट करता येतो विसंगती आणि परस्पर विरोध. स्मिथने एकाच वेळी वस्तूच्या मूल्याच्या संदर्भामध्ये श्रममूल्य सिद्धांत आणि उत्पादन खर्च सिद्धांत असे जे दोन सिद्धांत आहेत ते दोन सिद्धांत मांडून मूल्यविषयक विचारामध्ये विसंगती आणि परस्पर विरोध निर्माण केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यावरून त्याचा झालेला जो काही गोंधळ आहे हा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. कारण अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये मूल्य सिद्धांत आणि प्रगत अवस्थेमध्ये खर्च सिद्धांत लागू पडतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. श्रममूल्य सिद्धांतावरती त्यांनी अधिक भर दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि उत्पादन खर्च सिद्धांताकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पादनासाठी आवश्यक असणारं श्रम आणि मोबदल्यात मिळणारं श्रम या दोन्हीतील फरक
स्मिथच्या लक्षात आलेला नव्हता. पुढे जाऊन रिकार्डोने हा जो फरक आहे हा फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी कार्ल मार्क्स यांनी हा फरक अधिक स्पष्ट करून भांडवलदार श्रमिकांचं शोषण कशा पद्धतीनं करतात या अनुषंगानं अतिरिक्त मूल्याचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडून स्मिथचा जो घोटाळा झालेला होता तो दूर करण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्स यांनी आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा पहिला दोष या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. दुसरा आहे उपयोगितेकडे दुर्लक्ष. प्रामुख्यानं स्मिथनं पाणी आणि हिरा यांचं उदाहरण घेऊन वस्तूचं मूल्य उपयोगितेवरती अवलंबून नसतं असा निष्कर्ष काढून उपयोगितेला महत्त्व दिलं नाही. त्याने वस्तूच्या एकूण उपयोगितेचा विचार केला पण सीमांत उपयोगितेचा विचार केला नाही. उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्यावरती त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळं मूल्य सिद्धांताला अयोग्य असं वळण लागलेलं आपल्याला पाहावं मिळतं. म्हणजेच की स्मिथनं मूल्य सिद्धांताची मांडणी करत असताना उपयोगिता मूल्याकडं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावं मिळतं. हा दुसरा दोष या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. तिसरा आहे चक्रीय युक्तिवाद. प्रामुख्यानं स्मिथनं वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरतं असं सांगितलं पण श्रमावरून ठरणाऱ्या मूल्याचं मोजमाप नेमकं कसं करायचं, शिवाय प्रत्येक कामगाराची असणारी कार्यक्षमता भिन्न असते याची जाणीवसुद्धा स्मिथला होती. श्रमावरून ठरणाऱ्या मूल्याचं मोजमाप वस्तूच्या मोबदल्यामध्ये किती श्रम मिळतील यावरून ठरतं. थोडक्यामध्ये श्रमावरून किंमत ठरते आणि किंमतीवरून श्रम ठरतं. असा जो चक्रीय युक्तिवाद आहे हा चक्रीय युक्तिवाद त्यांनी निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक दोष या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर चौथा दोष आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो की पूर्ण स्पर्धेचं गृहीत चुकीचे. स्मिथच्या मूल्य सिद्धांतासाठी पूर्ण स्पर्धेचा बाजार आवश्यक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मक्तेदारीच्या बाजारामध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. मक्तेदारी बाजारपेठेसाठी वेगळा सिद्धांत मांडण्याची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याची जाणीव स्मिथला असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्यक्षामध्ये मक्तेदारी आणि अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अस्तित्वात असते. पूर्ण स्पर्धेचा बाजार अभावानेच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं प्रामुख्यानं स्मिथचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत निरुपयोगी वाटत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही एक टीका किंवा त्याच्यातील दोष आपल्याला स्पष्ट करता येतो. पुढची टीका आपल्याला सांगता येते वैचारिक गोंधळ. प्रामुख्यानं आपण स्मिथचा मूल्य सिद्धांत पाहत असताना पाहिलेला आहे की स्मिथचा वैचारिक गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ मूल्याचे उपयोगिता मूल्य, विनिमय मूल्य असे त्याने प्रकार केले. श्रमाचे वेगवेगळे अर्थ त्याने या ठिकाणी स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेत आणि प्रगत अवस्थेमध्ये वेगवेगळे सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडले. म्हणजेच की यावरून त्याचा जो वैचारिक गोंधळ आहे हा गोंधळ या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. ही एक टीका केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटची टीका आपल्याला सांगता येते मूल्याचा उत्पादन खर्चाचा सिद्धांतसुद्धा सदोष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं स्मिथनं प्रगत अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मांडलेला मूल्याचा उत्पादन खर्चाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये सुद्धा दोष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण वस्तूचं मूल्य कसं ठरतं हे प्रतिपादन करत असताना त्याने वेतन, खंड, नफा यांच्या वस्तूंच्या किमतीत समावेश होत असल्याचं म्हटलेलं होतं. परंतु स्मिथच्या विभाजनाच्या विचारामध्ये खंडाचा सिद्धांत स्पष्ट करत असताना खंडाचा किमतीमध्ये समावेश होत नाही असं तो म्हणत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच आधुनिक समतोलाची कल्पना त्याला नव्हती आणि म्हणून त्याच्या मूल्याचा उत्पादन खर्चाचा सिद्धांतसुद्धा अपुरा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं स्मिथच्या सिद्धांतामध्ये काही दोष असले तरी त्याचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व मान्य करावं लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण या सिद्धांताने अनेक नवीन सिद्धांतांना चालना दिलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ भांडवलशाही उत्पादन पद्धतीमध्ये अतिरिक्त मूल्य नेमकं कसं होतं हे स्मिथच्या सिद्धांतानं दाखवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामधूनच मार्क्सच्या
अतिरिक्त मूल्य सिद्धांताचा जो जन्म आहे हा जन्म झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. व्यापारवाद्यांनी आणि निसर्गवाद्यांनी संपत्तीच्या उत्पादनाला जर महत्त्व दिलं, तर स्मिथनं विनिमय मूल्याचा विचार करून त्याबाबत जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडला. उत्पादन घटकांच्या किमती नेमक्या कशा ठरतात या प्रश्नाला चालना देण्याचं कार्य स्मिथच्या मूल्य सिद्धांताद्वारे प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आपण स्मिथचा जो मूल्य सिद्धांत आहे या मूल्य सिद्धांताच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.